एका जातीला टार्गेट करून उर्वरित जातींचं मतांमध्ये रूपांतर करण्याच्या हेतून जो फेक नरेटिव्ह या ठिकाणी तयार केलेला आहे याचा निषेध व्यक्त करण्याकरता आजचा जो मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आक्षेप घेण्यासाठी 30 तारीख दिलेली आहे बदल समितीचा जो आवाज आहे त्यावर मुळात त्यांनी काय केलं होतं, सगळं आंबेडकरी समुदाय जो आहे तो बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये व्यस्त असल्या कारणानं त्यांनी 13 तारखेला ते नोटिफिकेशन काढलं होतं आणि केवळ 2च दिवस त्यांनी त्या आक्षेप नोंदविण्याकरिता दिले होते। आंबेडकरी समुदायाचा ज्यावेळेस आक्रोश निर्माण झाला आणि रेटा निर्माण झाला, सोशल मीडियावरती ते ट्रेंडिंग चाललं, त्याच्यानंतर त्यांनी 30 तारखेपर्यंतचा अवधी दिलेला आहे। मुळात जे आहे आनंद बदर यांच्या अध्यक्षतेखाली ही जी समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे ती एकल समिती आहे। 59 जातींचे जे प्रतिनिधी आहेत ते सगळे त्या ठिकाणी असायला पाहिजे होते। तुमच्याकडे इम्पेरिकल डेटा नाही आहे, तुमच्याकडे कुठल्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये निरीक्षण केलेलं आहे, कुठल्या जातींची जनगणना झालेली नाही आहे आणि कुठल्या जातीची किती प्रगती झालेली आहे, त्यांच्या एज्युकेशनचा टक्का काय आहे, असं कुठलंही त्याच्यामध्ये ॲनालिसिस न करता केवळ काही पर्टिक्युलर जातीला खुश करण्याकरिता यांनी हा फेक नेरेटिव्ह सेट केला आहे। मुळात जर हे वर्गीकरण जर लागू झालं तर आम्ही छाती ठोकून सांगतो येणाऱ्या काळामध्ये ज्या जातींना असं वाटतं की सगळं व्हायला पाहिजे, पूर्ण जातींना तसं वाटत नाही, कारण राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले काही जे लोक आहेत त्यांना हात्याशी धरून त्यांनी हा डाव खेळलेला आहे आणि हा डाव आंबेडकरी चळवळ या ठिकाणी हाणून पाडणार आहे। त्याच्यामुळे उर्वरित जाती समूह आमच्यासोबत आहेत, मातंग आमच्यासोबत आहेत, चर्मकार आमच्यासोबत आहेत, सगळे लोक आमच्यासोबत आहे। आम्ही हा डाव हाणून पाडतो। रस्त्यावरची लढाई अजून तीव्र होईल। हो, नक्कीच का नाही होणार। संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि जो अवकड उपवर्गीकरणाचा जो घाट आहे हा केंद्र सरकारने घातलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने यांना मुळीच हा अधिकार नसताना हा अधिकार फक्त पार्लमेंटला आहे, पार्लमेंट नंतर राष्ट्रपतींना असतो आणि यांनी मनानेच हे सगळं केलेलं आहे आणि कुठल्याही जातीची जात गणना झालेली नसताना हे उपवर्गीकरण हे कसं राबवू शकतात। उपवर्गीकरणाचा हा तीव्र तरी आम्ही एवढ्या उन्हामध्ये या उन्हामध्ये या ठिकाणी आलो। हे वामनदाराचं जे गाणं आहे की ऊन आणि वारा पाऊस कोणी ना आम्हाला शिवे, आम्ही तुफानातले दिवे, हे ऊन वगैरे आमचं काही करू शकत नाही। एवढी लोक आमची या ठिकाणी आलेली, ही आमची जी तळमळ आहे। मी तर आज मला काय जे मिळालंय बाबासाहेबांचे आशीर्वाद आहे, मला जे काही मिळालंय बाबासाहेबांमुळे मिळालं। पण मला हे सांगायचं तुम्हाला की उद्या जे मिळणार आहे ते माझ्या मुलांना, माझ्या भविष्यातल्या येणाऱ्या सर्व पिढीला जे मिळणार आहे, जे आम्हाला टिकवता आलं पाहिजे। जर हे टिकलं नाही तर उद्या आमची पिढी धोक्यामध्ये जाईल। आपण बघा एकीकडे स्कॉलरशिप बंद करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आमच्या लोकांना नोकऱ्या नाही, आता जिकडं तिकडं नोकऱ्याचा प्रश्न नाही, सगळं खाजगीकरण करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की एकत्र येऊन हा लढा मोठ्या ताकदीनं आपल्याला लढावा लागेल। येणाऱ्या काळामध्ये बदल समितीने जो अहवाल केला तो सार्वजनिक केलेला नाहीये। खरं म्हटलं एका माणसाचा जो अहवाल आहे तो सार्वजनिक करायला पाहिजे होतं, सर्व लोकांना माहित होतं। हे फार किरकोळ आहे। खरी तुमची अडचण ही आहे की तुम्ही प्रश्न विचारता, तुम्ही संघर्ष करता, तुम्ही आरेला कार्य म्हणता आणि साऱ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, मांगावर अन्याय झाला बौद्ध झेंडा घेतो, मंडल आयोगाच्या ओबीसीवर अन्याय झाला बौद्धच रस्त्यावरती येतो, धनगरावरती अन्याय झाला